Hello students, चला तर बघूया MCQs ऑन लेक्चर नंबर फर्स्ट. जो लेक्चर फर्स्ट झाला त्याचे MCQs. सो फर्स्ट क्वेश्चन इज इन्कम टॅक्स इज चार्ज इन ऑप्शन फर्स्ट फायनान्शियल इयर, B assessment year, C previous year or D accounting year. So think about it. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो आन्सर इज B, दॅट इज असेसमेंट इयर. कारण इन्कम टॅक्स हा असेसमेंट इयरमध्ये चार्ज केला जातो. लक्षात ठेवायचं आहे. सो income tax is charged in assessment year. Next question, a person include only individual, B only individual or HUF, C individual, HUF, firm, company, D individual, HUF, company, firm, association of person, body of individual, local authority, every artificial person. So that is D. Answer is a D. Next. So person ह्या कन्सेप्टच्या अंडर हे सर्व येतात. नेक्स्ट क्वेश्चन, ॲज पर सेक्शन 2 क्लॉज 31 द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन डेफिनेशन ऑफ पर्सन. A an individual, B a Hindu undivided family, C a company, D a minor. So पर्सन डेफिनेशनच्या अंडर मायनर या व्यक्तीचा समावेश नाही. ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट सेक्शन 2 क्लॉज 31 यानुसार मायनर या व्यक्तीचा समावेश होत नाही. नेक्स्ट, every SSC is a person and every person is also SSC. B every person need not be SSC. C an individual is always SSC. D a HUF is always an SSC. So think about it. What is the answer of this? Every SSC is a person and every person need not be SSC. प्रत्येक SSC हा पर्सन आहे, मात्र प्रत्येक पर्सन हा SSC नाही. नेक्स्ट, इयर इन विच इन्कम इज टॅक्सेबल इज नोन ॲज डॅश डॅश अँड इयर इन विच इन्कम इज अर्न इज नोन ॲज डॅश डॅश. सो द ॲन्सर इज, डायरेक्टली आपण ॲन्सरकडे जाऊया. बघा प्रश्न काय आहे, टॅक्सेबल कोणत्या वर्षामध्ये होता आणि इन्कम अर्न कोणत्या वर्षात होतं. द आन्सर इज ए B, दॅट इज टॅक्सेबल इन असेसमेंट इयर अँड इन्कम अर्न इज प्रिव्हियस इयर. सो आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. द इयर इन विच द इन्कम इज अर्न इज नोन ॲज, इट इज ए प्रिव्हियस इयर. ज्या वर्षामध्ये आपण इन्कम मिळवतो त्या वर्षात काय म्हणायचं. सो ॲन्सर इज प्रिव्हियस इयर. डिअर स्टुडंट्स, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके, सो ॲन्सर आहे प्रिव्हियस इयर. A municipality of Pune falls under dash dash category of person. आपण बघितलं पर्सनमध्ये काय काय येतं आहे, तर त्या कुठल्या कॅटेगरीमध्ये म्युन्सिपाल्टी ऑफ पुणे येतं. सो म्युन्सिपाल्टी ऑफ पुणे इज ए लोकल ऑथॉरिटी. सो लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही प्रकारचं म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल तर हे कुठलं लोकल ऑथॉरिटी या कन्सेप्टच्या अंडर जातं. ओके, रामश्याम सीता असेल इंडिव्हिज्युअल, असोसिएशन. सो वेगवेगळ्या कॅटेगरीज आहे, त्यामध्ये म्युन्सिपाल्टी ऑफ पुणे ही लोकल ऑथॉरिटी या कॅटेगरीत. प्रिव्हियस इयर इज डिफाईन इन सेक्शन 231 और सेक्शन 29 और सेक्शन 3, सेक्शन 4.
The answer is previous year is defined in section 3. So previous year ची डेफिनेशन ही इन्कम टॅक्स ॲक्ट 1961च्या सेक्शन 3 मध्ये दिलेली आहे. सो आन्सर इज सी. ओके, सो यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला सेक्शन देखील लक्षात ठेवायचे, कारण या प्रकारचे प्रश्न त्यामध्ये पडू शकतात. अँड लास्ट क्वेश्चन, सेक्शन डॅश डॅश ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 डिफाईन द टर्म पर्सन. सो पर्सन या टर्मची डेफिनेशन कोणत्या सेक्शनमध्ये दिलेलं आहे? तर आन्सर आहे सेक्शन 2 क्लॉज 31, मीन्स आन्सर बी. सो डिअर स्टुडंट्स, ही जी टेस्ट सिरीज होती ही लेक्चर फर्स्टवरती होते.